युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलवरती निर्बंध घालण्यात आले होते आणि त्यामुळे वाहनधारकांची चांगलीच आहे ती अडचण होताना आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली। दुचाकी चालकांना केवळ 200 रुपयेचं तर फोर व्हीलरवाल्यांना केवळ 2000 रुपयांचंच आहे ते पेट्रोल आणि डिझेल दिलं जात होतं आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या वाहनधारकांची अडचण होत होती। मात्र सरकारनं आता ही सगळी परिस्थिती पूर्वपदावरती आल्यानंतर यावरची निर्बंध आहेत ते आता हटवलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर वाहनधारकांच्यामध्ये समाधानाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळते। काही वाहनधारक आपल्यासोबत आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर युद्धजन्य परिस्थितीवरती बंधन घातलं होतं, 2000च तुम्हाला डिझेल पेट्रोल मिळत होतं, आता मात्र ते निर्बंध उठवलेत, काय प्रतिक्रिया? नाही, पेट्रोल ही जीवनावश्यक वस्तू झालेली आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरती निर्बंध घालणं हे पूर्णपणे चुकीचं होतं। ज्या कुठे पण जायचं असेल तर पेट्रोल हे लागतंच आणि हे शेतकऱ्यांना सुद्धा लागतं आणि ते लांबून येत असतात, त्याच्यामुळं त्यांच्यावरती निर्बंध घालणं हे चुकीचंच होतं। आमच्यासारखे जे प्रायव्हेट गाडी घेऊन जातात त्यांना सुद्धा प्रत्येक वेळेला लाईनीत येऊन उभारणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळं ही आनंदाची बातमी आहे की त्याचे 2000 रुपयावरचे जे निर्बंध उठलेले आहेत त्याची आम्ही स्वागत करतो आणि हा चांगला निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे असंच या ठिकाणी आमचं मत आहे। नक्कीच वाहनधारक स्वागत करताना या निर्णयाचं पाहायला मिळतात। आणखीन काही वाहनधारकाच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। खरं तर शेतकऱ्यांची या सगळ्यांच्यामुळे आहे ती अडचण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर 200 रुपयाचंच पेट्रोल यापूर्वी मिळत होतं, मात्र हे निर्बंध आता सरकारने हटवले। चांगली गोष्ट आहे, कारण कामाच्या व्यापातनं एक टाकी वगैरे पेट्रोल टाकायचं विसरतं, एकदम टाकी फुल केली की कामाचे वारंवार यायला लागायचं, वारंवार वेळ तेवढा वाचतो। फक्त आता सरकारनं पेट्रोलचे सुद्धा लागल्याच्या पाहायला मिळाले, तो त्रास कमी झाला आणि पेट्रोलचा रेट कमी व्हावेत जेणेकरून बाजारभाव स्थिर राहतील, हीच अपेक्षा आहे, दुसरं काय। नक्कीच पाहायला गेलं तर नोकरदार वर्गाला आणि प्रामुख्याने शेतकरी वर्गाला आहे ते याचा सगळ्यात फटका बसला होता, कारण त्यांना ट्रॅक्टर घेऊन आहे ते पेट्रोल पंपावरती रात्री काढाव्या लागल्या होत्या आणि वाहनधारकांना सुद्धा रांगेत राहून आहे ते पेट्रोल घ्यायची वेळ आली होती। मात्र या सगळ्यातून सुटका आता झालेली आहे, त्यामुळे वाहनधारक या निर्बंध हटवल्याचं स्वागत करताना पाहायला मिळतात आणि एक प्रकारचं आनंदाचं वातावरण सगळ्या वाहनधारकांच्या मध्ये आहे ते दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर।